न्यूज महाराष्ट्र के9 आवाज जनतेचा। राज्यातील आरोग्य खात्यात भरती केलेल्या आशा गटप्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी, वार्षिक वेतनवाढ आणि अनुभव बोनस द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा आणि गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने तहसीलदार दर्यापूर यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रामध्ये सन 2005 सालापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात झाली। सुरुवातीपासून गटप्रवर्तक या अभियानात काम करीत असून सध्या महाराष्ट्रामध्ये गटप्रवर्तकांची संख्या 3500 पेक्षाही जास्त आहे। बहुतांश गटप्रवर्तक पदवीधर आहेत। गटप्रवर्तक यांची नेमणूक सरकार करते, त्यांना मानधन सरकार देते, त्यांना दंड शिक्षा करण्याचा अधिकार सरकारला आहे, म्हणजे त्यांचा मालक सरकार असून गटप्रवर्तक या शासनाच्या कर्मचारी आहेत। या तत्वानुसार NHM ही आस्थापना आहे। NHM सारख्या तात्पुरत्या योजनेचा गटप्रवर्तक भाग नाहीत, तर NHM योग्यरित्या चालवण्यासाठी गटप्रवर्तकांची पदे कायद्याने निर्माण केलेले पदे आहेत, परंतु गटप्रवर्तक यांना शासन कंत्राटी कर्मचारी मानत नाही। त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलेले लाभ गटप्रवर्तक कंत्राटी असून सुद्धा तसा त्यांच्याबरोबर करार करून सुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ गटप्रवर्तकांना शासन नाकारत असून महाराष्ट्र शासन या 3500 गटप्रवर्तकांवर दररोज अन्याय करीत आहे। गटप्रवर्तकांना मिळणारे मानधन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा खूप कमी आहे। एका क्षेत्रात एक समान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात खूप मोठी तफावत ठेवणे हे योग्य वाटत नाही। 18 ऑगस्ट 2023 रोजी मंत्री सार्वजनिक आरोग्य मरा यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनामध्ये घेतलेल्या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु त्यात गटप्रवर्तकांचा समावेश करण्यात आलेला नाही। तेव्हा गटप्रवर्तकांनाही सदर निर्णयानुसार शासकीय सेवेत कायम करण्यात यावे। 13 फेब्रुवारी 2023 रोजी आझाद मैदान मुंबई येथे गटप्रवर्तकांच्या मागण्यांबाबत मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चाच्या शिष्टमंडळास गटप्रवर्तकांच्या मागण्यांनुसार मंजूर करण्यासाठी आरोग्यमंत्री, प्रधान सचिव आणि आयुक्त यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देऊन सुद्धा त्याची पूर्तता अद्याप करण्यात आली नाही। या आहेत मागण्या। गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतन श्रेणी आणि भत्ते लागू करावेत। जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या वेतन श्रेणी देण्यात यावी। तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वार्षिक वेतनवाढ 5% आणि अनुभव बोनस 15% गटप्रवर्तकांना सुद्धा लागू करून ऑक्टोबर 2020 पासून मागील फरकासहित थकबाकी देण्यात यावे। या अखेरीस गटप्रवर्तकांना प्रवास भत्ता देण्यात यावा। गटप्रवर्तकांना दौऱ्यावर आधारित प्रवास खर्च मिळतो। प्रवास खर्चाव्यतिरिक्त त्यांना दरमहा निश्चित रक्कम द्यावी। गटप्रवर्तकांना ऑनलाईनची कामे बिना मोबदला सांगण्यात येऊ नये आदी मागण्या आहेत। नाही कुणाच्या बापाचं असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, शिंदे सरकार होश में आओ, होश में आओ, शिंदे सरकार होश में आओ, होश में आओ। आवाज दो, हम एक हैं, आवाज दो, हम एक हैं। आटक जिंदाबाद, आटक जिंदाबाद, आवाज दो, हम एक हैं, आवाज दो, हम एक हैं। आटक जिंदाबाद, आटक जिंदाबाद। सुधीर कविटकर आहे। मी आशा सेविका म्हणून कार्यरत आहे जवळजवळ 2009 पासनं आणि मला आशाचं काम करून जवळजवळ आज 15 वर्ष होत आहे आणि या 15 वर्षापासून मी आजही फक्त मोबदला तत्वावर कार्यरत आहे। 15 वर्षात आज आम्ही सरकारला हेच मागत आहोत की आम्हाला निश्चित वेतन द्या आणि आम्हाला प्रसूती रजा द्या। आम्हाला सरकारी कर्मचारी म्हणून आमचा स्वीकार करा। आजही आम्ही 15 वर्षापासून आम्ही केंद्र शासनाचे कर्मचारी, केंद्र शासन म्हणते की आम्ही केंद्र शासनाचे कर्मचारी नाही, राज्य सरकार म्हणते आम्ही राज्य शासनाचे कर्मचारी नाही। मग आम्हाला हेच विचारायचं की आम्ही कर्मचारी आहे कोणाचे, कारण आम्ही हक्क मागायचा कोणाकडे,
आम्ही वेतनाचा हक्क मागण्यासाठी आज इथे बसलेलो आहोत आणि हा हक्क मागण्यासाठी आता नेमका आम्ही केंद्र शासनाला, आम्हाला राज्य शासनाचा मोबदला मिळत आहे, तसाच आम्हाला केंद्र शासनाचाही मोबदला मिळावा. किती मिळते राज्य शासनाचा? राज्य शासनाचा मोबदला फक्त हा याच्यानुसार महागाईनुसार आम्हाला जो मिळतो तो खूप तुटपुंज आहे आणि कामावर मोबदला आहे. म्हणजे जितकं काम केलं आम्हाला कामं ठरवून दिलेलं आहे, त्या कामावरचा मोबदला ठरवून दिलेला आहे आणि हा ठरवलेला मोबदला आम्हाला मिळतो आणि तो फार तर फार 5 ते 6 हजार रुपयेच मिळतो. आणि ह्या महागाईच्या जमान्यामध्ये ह्या 5 ते 6 हजार रुपयामध्ये आम्हाला आमचं कुटुंब सांभाळणं फार कठीण चाललेलं आहे. आणि म्हणून आम्हाला एवढंच म्हणायचं आहे केंद्र शासनाला, राज्य शासनाला की आम्हाला निश्चित वेतन लागू झालं पाहिजे आणि किमान वेतन लागू झालं पाहिजे. हीच आमची आता सध्याच्या घडीला आमची महत्त्वाची मागणी आहे. केंद्र शासनाकडे की राज्य शासन? राज्य शासन आणि केंद्र शासन दोन्हीकडे आम्हाला हीच मागणी आहे की आम्हाला किमान वेतन लागू झालं पाहिजे की जेणेकरून आम्ही आमच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्या आम्ही पूर्ण करू शकू, आमच्या मुलाबाळांचं शिक्षण करू शकू. आणि आज आम्हाला 15-15 वर्ष येऊन झाले आशाचं काम करून झालेलं आहे. आज आमच्यातल्या काही आशा आता जवळजवळ 50-55 वर्षाच्या होऊन राहिल्या. 5-6 वर्षानंतर त्यांच्याकडनं हे काम होणार नाही आहे, तर त्यांना पेन्शनसुद्धा आम्हाला मिळाली पाहिजे अशी आमची मुख्य मागणी आहे. माऊलकर, मी आशा वर्कर आहे. मी 2009 पासून कार्यरत आहे. आम्ही नुसतं मोबदल्यावर काम करत आहे. आमची ही अशी मागणी आहे शासनाकडे की आम्हाला किमान वेतन चालू करा, कारण किमान वेतन हे आता संविधानानुसार एक सर्व लोकांची गरज आहे, आवश्यकता आहे आणि आम्हाला त्याच्यातून आमचं अन्न, वस्त्र, निवारा पुरेसा होईल एवढं वेतन आम्ही मागत आहे. प्रसूती रजा मागत आहे. जसं शासकीय कर्मचाऱ्यांचा जो दर्जा आहे तो आम्हाला दिला पाहिजे, कारण आम्ही तळाकळात जाऊन, घराघरात जाऊन, चुलीपर्यंत जाऊन प्रत्येक लोकांची काळजी घेतो. कोरोना काळात आमच्या एवढं काम कोणीच केलं नाही. जेव्हा लोकांना दूर दूर राहायला सांगत होते, आम्ही पेशंटच्या घरापर्यंत गेलो, घरामध्ये गेलो, पेशंटला स्वतः आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये बसून दिलं आणि त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये नेऊन दिलं. बाहेरगावून येणाऱ्याची लिस्ट आमच्याकडे होती. तसेच आम्ही जे काम केलं ते आमच्यासारखं काम कोणी केलं नाही आणि करणार नाही. म्हणून आमचं असं एक मागणी आहे की आम्हाला किमान वेतन हे मिळालंच पाहिजे. माझं नाव आहे अंजली तांदोळ, आमला पीसीची गटप्रवर्तक आहे. 20 आशांचं जे नेतृत्व असते किंवा 20 आशांचं रिपोर्टिंग हे आम्ही सुपरवायझर म्हणून करत असतो. केंद्र शासन आम्हाला 11 महिन्याची ऑर्डर देते, पण आम्हाला कंत्राटीचा दर्जा अजूनपर्यंत दिलेला नाही. फक्त प्रवास भत्त्यावर आम्ही काम करत आहे. म्हणून आम्हाला केंद्र शासनाला एवढंच म्हणणं आहे की जर तुम्ही कंत्राटी स्वरूपाची ऑर्डर आम्हाला देऊन राहिले तर आम्हाला कंत्राटीचा दर्जा द्या आणि जोपर्यंत आम्हाला कंत्राटीचा दर्जा देत नाही तोपर्यंत आम्हाला किमान 26,000 रुपये वेतन द्या. कारण शासन जेव्हा इतर कोणी राज्यात आहे का असं? पूर्ण महाराष्ट्रभर हा संप चालू आहे. सध्या शासनानं कुठंच म्हणजे त्याची दखल घेतलेली नाही आहे. 16 तारखेला मीटिंग झाली, आजसुद्धा मीटिंग झाली, पण गव्हर्नमेंट जे आहे ते आमच्यासोबत बोलायला तयार नाही आहे. आमच्या रास्त मागण्या घेऊन आम्ही याच्यामध्ये उतरलेलो आहे. तर रास्त मागण्यांचा आमचा विचार शासनाने करावा अशी आम्हाला शासनाची कळकळीची विनंती. दर्यापूरच्या आमदाराला काही दिलं की तुम्ही? दर्यापूरच्या आमदारांसोबत काल माझं बोलणं झालेलं आहे. आज त्यांनी बहुतेक वेळ भेटला तर येतो म्हणले ते. तर त्यांनी आमच्यासोबत अशी सकारात्मक चर्चा केली, पण आमचं त्यांनासुद्धा एवढंच म्हणणं आहे की विधानसभेमध्ये आमचा चर्चा भाऊंनी मांडला पाहिजे. तुम्ही त्यांना मते देता तसं हक्कानं मागसाल ना त्यांना? जरूर मागणार आहे, कारण आमचे हक्काचे भाऊ आहेत. ते जसं हक्कानं आम्हाला बहिणी म्हणतात तसं भावानं तेवढं काम आमचं करायला पाहिजे आणि विधानसभेमध्ये आमचा आशांचा जो प्रश्न आहे तो त्यांनी मांडायला पाहिजे. न्यूज महाराष्ट्र K9 प्रतिनिधी अमरावती विशेष हरिभाऊ खाडे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.